व्हेजिटेबल पुलाव म्हणजे गाजर, मटार, फरसबी, बीट, गाजर, बटाटा, वांगे सगळं मिक्स करून घेतलेले आहेत. फ्राय व्हेजिटेबल्स मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तमालपत्र घेतलेलं आहे. तीळ घेतलेले आहे. अद्रक घेतलेले आहे. अख्खे धणे घेतलेले आहेत. टॅमॅटो कापून घेतलेले आहे बारीक. पुदिना घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. मोहरी टाकायची. जिरं टाकूया. अख्खे धणे टाकायचे. तमालपत्र टाकायचे. अद्रक टाकायचं. टोमॅटो टाकायचे. कढीपत्ता टाकायचा. पुदिना टाकायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं. आपल्याला खूप छान लागतो व्हेजिटेबल पुलाव. त्यामुळे चांगलं तळून घ्यायचे तेलामध्ये. दिसतच नाही ना. सगळे मिक्स व्हेजिटेबल त्याला फ्राय करून घ्यायचे. मिक्स करून घ्यायचे चांगल्यापैकी. चांगलं फ्राय करून घेऊया. दोन तांदूळ घेऊन धुवून ठेवलेले आहेत. 1 तासमध्ये भिजवून ठेवले मी 1 तासामध्ये. गॅस थोडं मोठं करायचं आहे. थोडं तीळ टाकायचं याच्यामध्ये. तीळ, ब्लॅक पेपर, जिरा पावडर, थोडीशी हळद, धने पावडर, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर टाकायची 2 चमचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वाव, काय सुंदर झाले मस्तपैकी. पुलाव मसाला टाकायचा आहे. 1 चमचा थोडा कमी. हा पुलाव खूप छान लागतो. चवीला मस्त लागतो हा पुलाव. थोडं दही घालायचे 2 चमचा. दही घाल्याने पुलाव चांगला लागतो ना, मस्त लागतो. टेस्ट चांगली येते ना. हलवून घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरता. हलवून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर. कोथिंबीर घालून हलवायची आहे. बघू शकता की सुंदर आलेले आहे. मस्त कलर वगैरे खूप छान आलेले आहे. तांदूळ घालून चांगले हलवायचे 2 मिनिटं म्हणजे चांगलं वाफ येईपर्यंत. वाफ आणायची आपल्याला एक चांगली. थोडा गॅस जरा मोठा करायचा आहे. अब चांगली मस्त आलेली आहे आता.
आता पाणी घालायचं होतं आपल्याला. तेवढं पाणी घालायचं. 3 वाटे पाणी घालूया आपण. 3 ते 4 वाटे पाणी घालायचं आहे. 2. थोडा लिंबू पिळूया. निदान दाणं मोकळं होईल ना. कोलागे मोकळं होईल ना आपला. चांगलं हलवून घेऊया ना. कुकर झाकण लावूया. 3 सेकंदाने पापड होऊन जाईल आपला. आपला व्हेजिटेबल पुलाव तयार झालेला आहे. मी बघू शकते की सुंदर आलेला, मस्त आलेला आहे. अगदी कलर खूप छान आलेला आहे. मी नक्की ट्राय करू. मग मला नक्की आवडेल. आणि प्लीज व्हिडिओ जरा लाईक द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ करायला मी खूप मेहनत लागते ना. मी बघू शकते किती सुंदर आलेला आहे. कलर एकदम मस्त आलेला आहे ना. एक सुपर आलेला आहे. नक्की ट्राय करून बघा.